शिंदे सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठासमोर सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा आरोप। मतदानाआधी सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीचा कायदेशीर लढा। अजित पवारांना घड्याळ चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी शरद पवारांच्या याचिकेवर सुनावणी। राहुल गांधींना 2 डिसेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश। लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी सावरकरांच्या नातवाची याचिका। काटोलमध्ये गाडीवर झालेल्या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी। भाजपने हल्ला केल्याचा देशमुखांचा संशय। 4 अज्ञातांविरुद्ध गुन्हा। आरोपींना अटक न केल्यास सुप्रिया सुळेंचा आंदोलनाचा इशारा। अमरावतीत भाजप उमेदवार प्रताप अडसडाच्या बहिणीवर चाकू हल्ला। गंगापूरमध्ये अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक तर कळमनुरीत वंचितचे उमेदवार यांच्यावरती प्राणघातक हल्ला। संभाजीनगरमध्ये व्होटर आयडी घेऊन 1,500 रुपये देणाऱ्याला पकडलं। कार्ड गोळा करणारा संजय शिरसाटांचा कार्यकर्ता असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। शिरसाटांनी आरोप फेटाळले। निवडणूक मतदानासाठी प्रशासन सज्ज। राज्यभरात जय्यत तयारी। कर्मचाऱ्यांना ईव्हीएमसह अत्यावश्यक साहित्याचं वाटप। बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर तपासात अनेक त्रुटी। हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे। न्यायालयीन चौकशीलाही पोलिसांचं असहकार्य। मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सीएपीएफचे 5,000 जवान मणिपूरला पाठवणार। बिगर हिंदू कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी किंवा इतरत्र बदली करून घ्यावी। तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय। 7,000 पैकी 300 कर्मचाऱ्यांना बसणार निर्णयाचा फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।